नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या आता घरी आलेला आहे, म्हणजे गुळुमगावला आलेला आहे. सूर्या आणि राजू यांचे राजश्री मसाले आता सुरू झालेले आहेत. पण घरी येताच एक खूप मोठं संकट आता सूर्यावरती आलेलं आहे. जेव्हा तो घरी येतो आणि पाहतो तर काय, तात्या बाहेर असतात. तात्यांना घराच्या बाहेर पाहून सूर्याला धक्का बसतो. सूर्या म्हणतो, तात्या काय झालं, तुम्ही इथे? तात्या रडायला लागलेले असतात आणि तात्या सांगू लागतात की त्या सावकाराच्या माणसांनी मला बाहेर काढलं, माझं काहीही बोलणं ऐकलं नाही. उलट ते मला म्हणाले की आत्ताच्या आत्ता बाहेर व्हा आणि आपलं घर हे लॉक केलेलं आहे. हे जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा खूप मोठा धक्का बसतो. सूर्या म्हणतो, हे असं केलं त्या माणसांनी, आता काय करायचं, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तात्या इकडे रडायला लागलेले असतात. तात्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि यासाठी आता काहीतरी मोठं करावं लागणार आहे. कारण तात्या म्हणत असतात की मला कळतच नाही आहे की हे सगळं काय घडतंय, हे सगळं कशामुळं घडतंय, हा प्रश्न तात्यांचा असतो. तात्यांना असं वाटत असतं की नक्कीच काहीतरी मोठा गोंधळ झालाय. तात्यांना इकडे या गोष्टीचं वाईट वाटत असतं की हे सगळं माझ्यामुळे झालंय, मी माझ्या मुलांच्या डोक्यावरती छप्परही देऊ शकलेलो नाही, या सगळ्याला मी जबाबदार आहे, असं तात्या म्हणू लागतात. तेव्हा सूर्या म्हणत असतो की असं काय बोलताय तात्या, असं काहीच नाही झालेलं. तेव्हा मात्र इकडे तात्यांना आता सूर्या म्हणत असतो की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. तात्यांना म्हणतो की एवढं मोठं राजूवरती संकट आलं, बघितलं ना, काहीही झालं तरीही एवढा सगळा गोंधळ झालेला होता, तरीही एवढ्या मोठ्या गोष्टी समोर आल्या आणि त्यानंतर हे व्यवस्थितच घडलेलं आहे. आणि मग आपली राजू त्या संकटातून बाहेर पडलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की तात्या तिकडे रडत असतात. तात्यांना समजवतो. त्यानंतर इकडे आपल्या भागुल आणि राजूला जवळ घेतो. राजूचा मात्र गोंधळ सुरू झालेला असतो. हे सगळं कोणी केलंय आणि हे सगळं काय आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आपल्या घराला लॉक लावायची हिंमत कोणाची झाली, असं राजू म्हणत असते. राजू जेव्हा असं बोलत असते तेव्हा मात्र इकडे राजूला माहितीच नसतं की आपलं घर घाण ठेवलं गेलेलं आहे, आपल्या घराच्या बाबतीत काय घडलेलं आहे, यातलं तिला काहीच माहिती नसतं. त्यानंतर इकडे जेव्हा आता तेजू घरी आलेली असते आणि तेजू येते आणि ती म्हणू लागते की अहो जेवायला चला. इकडे मात्र हा शत्रू असतो, तो बोलत असतो त्या सावकारासोबत आणि त्या सावकाराला म्हणत असतो की हो, आणि त्याचबरोबर ते काम झालं पाहिजे, आत्तापर्यंत तुमचं ऐकलं, हे त्याचं बोलणं चालू झालेलं असतं. आणि जेव्हा आता तेजू तिथे येते तेव्हा मात्र तो म्हणू लागतो की हे काय झालेलं आहे, माझी बायको एवढी बोलवायला आली, खरं तर मला भूक नाही आहे, माझ्या घशाखाली घास उतरत नाही आहे, पण आता एवढी तू प्रेमाने वाढते, बायकोने प्रेमाने वाढलं की 2 घास जास्तच जातात ना. आणि मग असं म्हणत तो तिथे बोलतो की जेवायला येतोय. तेव्हा ती म्हणते चला, कारण काही झालं तरी डॅडी पण आलेले आहेत, दोघांनाही जेवायला वाढतो. आणि इकडे ती निघून जाते, तिच्याशी खूप गोडगोड बोलत असतो. आणि त्यानंतर पुढे गेल्यावर पाठीमागं बोलायला सुरुवात करतो की हे सगळं जे काय आहे ना, हे हिच्यामुळंच घडत आहे, या सगळ्याला हीच जबाबदार आहे, हिच्यामुळंच या सर्व गोष्टी घडत आहेत, असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की सगळ्यांचं ऐकायचं, बायको एकटी जाऊन पुण्याला जाऊन आली आणि मी मात्र यांचंच ऐकायचं आहे, हे बोलणं त्याचं चालू झालेलं असतं. त्यानंतर इकडे सूर्या सगळ्यांना घेऊन आता मामांच्या घरी येतो. राजूला सर्व परिस्थिती सांगितली जाते. राजू म्हणते की हे असं व्हायला नको होतं, या सगळ्याला कुठंतरी मी जबाबदार आहे, हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे. तेव्हा सगळेजण राजूला समजवतात. आता इकडे सूर्याची आई म्हणजेच आशा बाहेर बसलेली असते. ती 2-3 दिवस झालं नुसते इकडून तिकडं बाहेर हिंडत असते. तिला त्रास होत असतो, परंतु ती म्हणते की त्या पोरीला शोधलं पाहिजे. 2 दिवस झाला मी त्या पोरीला शोधते, पण ती पोरगी काय मला सापडणं गेली आहे, नक्की कुठं गायब झाली आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. ती म्हणते की आता मला जालिंदरच्या माणसांना न जुमानता उद्या बाजारात जाऊन तिथं ती पोरगी दिसतीये का हे बघावं लागणार आहे आणि त्या पोरीला शोधावंच लागणार आहे, कारण सूर्याला दिलेली मुदत संपत आलेली असणार आहे. आणि हे सगळं जे काय आहे असं जर झालं तर खूप अवघड होणार आहे, असं तिचं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण उठून येतात आणि पाहतात तर काय, सूर्यकांत शंकर जगताप यांच्या वाड्याचा लिलाव.
अशी जाहीर नोटीस लावलेली असते आणि दिवस उगवायला लिलावाची प्रोसेस सुरू झालेली असते, सगळी तयारी झालेली असते. आणि आता मात्र तुळजा, सूर्या या सगळ्यांना धक्का बसतो. हे सगळेजण पोहोचलेले तर असतात, परंतु जे घडत असतं ते पाहून त्यांना वाईट वाटत असतं की एवढ्या सकाळी ही माणसं आलेली आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच तो जो तिथं असतो तो सावकार तिथं असतो आणि तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पद्धतीनंच घडल्या पाहिजेत असं त्याला शत्रूने सांगितलेलं असतं. आणि मग सूर्याच्या घराचा लिलाव करायचा आहे हे ठरलेलं असतं. सूर्या तिथं पोहोचलेला आहे. सूर्याला खूप वाईट वाटत आहे. आणि इकडं आशा पण आता बाजारात आलेली आहे आणि तीही शोधाशोध करायला आलेली आहे. तिने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी ही मुलगी कुठं आहे तिला मी शोधून काढणारच आहे असं तिचं चाललेलं असतं. काहीही झालं तरी ही मुलगी कोण आहे ते मला कळलंच पाहिजे. इकडे मामांच्या ओळखीचे एक असतात, त्यांच्याकडे सूर्या आणि मामा आता गेलेले असतात. सूर्या आणि मामा यांना त्यांच्याकडून काही पैसे मिळत आहेत का हे पाहायचं असतं, म्हणून ते गेलेले असतात. पण ते म्हणत असतात की मामा कसं आहे, याआधी माझ्याकडे होते ना पैसे तेव्हा मी दिले ना तुम्हाला, तुमची साथ माझ्याबरोबर आहे मान्य आहे मला, पण आता माझ्याकडे नाही येते एखादी तेवढे अमाऊंट पण थोडी जास्त आहे ना. तेव्हा सूर्या म्हणतो की ठीक आहे. तेव्हा ते म्हणतात 50,000 आहेत, हे 50,000 घ्या, यातलं काही माघारी नाही दिलं तरी चालेल असं मामांना ते सांगतात. सूर्या म्हणतो की खरंच तुम्ही मदतीसाठी तयार झालात ना, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यानंतर आता ते दोघंही जायला निघतात. आणि त्याचबरोबर सूर्या आता म्हणतो की मामा आपण पतसंस्थेत जाऊया. मामा म्हणतो एवढ्या लवकर पतसंस्था उघडली असेल का असं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे आशा बाजारात आलेली असते. नेमका डॅडींचा छत्री आणि त्याचबरोबर त्याचे काही गुंड तिथं फिरत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आशा पाहत असते. तिच्या लक्षात येतं ही माणसं तिथं आहेत. ती एका कलिंगडच्या गाड्याच्या खाली लपून बसते, पण तिला समोर ती मुलगी दिसते, म्हणजेच कामिनी दिसते. आणि कामिनीनंच पैसे चोरलेले आहेत ही गोष्ट आशाला माहिती आहे. आणि आशा मात्र आता पुढे निघालेली असते. ती मूर्ख कामिनी पैसे चोरून बसलेली आहे. इथं सूर्याला बेघर व्हायची वेळ आलेली आहे. सूर्या बँकेत आलेला आहे, तिथे विचारतो, पण तिथं ती लोक म्हणत असतात की तुम्ही तारण काय ठेवणार ते सांगा. तेव्हा सूर्या म्हणतो माझ्याकडे तारण ठेवायला काहीच नाही आहे. तर ते बँकेचे साहेब म्हणत असतात की तुमचं काम लगेच होईल, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही तारण काय ठेवणार तेवढं सांगा. तेव्हा सूर्याकडे तारण ठेवायला काही नाही आहे हा मोठा प्रश्न असतो. आणि मग मामा म्हणतात की नाही हो काय. सूर्या पण सांगतो की माझ्याकडे तारण ठेवायला काहीच नाही आहे, ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला आहे की माझं घर सोडवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी पैसे गोळा करत होतो आणि आता माझ्याकडे एक दुकान आहे, मी काही नोकरी वगैरे करत नाही. तेव्हा ते म्हणतात तुम्ही योग्य असाल कर्ज फेडण्यासाठी तरच आम्ही कर्ज देतो असं बोलणं सुरू असतं. इकडे आता भागू रडायला लागते. तुळजा तिला समजवते आणि त्यावेळेस ती पाहते तो सावकार असतो, तो फोनवर बोलत असतो. ती म्हणते हा सावकार इथल्या सगळे अपडेट कोणाला देतोय, डॅडींना तर देत नसेल ना, म्हणजे हे घर डॅडींना हिसकवायचं नसेल ना. हे आता तुळजाच्या डोक्यात आलेलं असतं आणि तुळजाला कळलेलं असतं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मग तुळजा मात्र आता हादरलेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आशा जी आहे ती आता त्या मुलीच्या मागे म्हणजे कामिनीच्या मागे धावत गेलेली आहे. आणि त्यानंतर आशा पाहते तर कामिनीने ते पैसे कुठे लपवलेले आहेत त्यासाठी आशा शोधाशोध करू लागते. आणि त्यावेळेस तिच्या घरामध्ये सोफ्याच्या खाली आशाला ती पैशांची बॅग सापडते. आणि आशा ते पैसे घेऊन आता देवीच्या मंदिरात जाते. देवीच्या मंदिरात गेल्यावर ती म्हणते तूच आता काहीतरी मार्ग दाखव, काही झालं तरी हे पैसे माझ्या सूर्यापर्यंत पोहोचले पाहिजेत असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग तिने आता त्या मंदिरामध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवते. आणि नेमकी तुळजा आता मंदिरात आलेली आहे, कोणता मार्गच दिसत नाहीये, करायचं काय हा मोठा प्रश्न समोर उभा असतो. आणि तुळजा आता मंदिरात आलेली असते आणि तुळजा शोधाशोध करू लागते. तेव्हा तिला ती चिठ्ठी तिथं दिसते. देवाला नमस्कार केल्यावर ती चिठ्ठी तिला तिथं दिसलेली असते आणि तुळजा ती चिठ्ठी वाचते. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा तुळजाने आता ठरवलेलं असतं आणि ती चिठ्ठी घेते तर त्याच्यामध्ये हनुमान मंदिराच्या हनुमान मंदिराच्या पुढच्या बाजूला तुमचा उपाय आहे असं लिहिलेलं असतं. आणि मग तुळजा तिकडे जायला निघते आणि तिथं काही लोक असतात, त्यांना जाऊन विचारते की तुम्ही काही मला मदत करणार आहात का. आता तुळजाला त्या चिठ्ठीवरून हे समजलेलं आहे की हनुमान मंदिराच्या समोर जे झाड आहे तिथं उपाय आहे. तुळजा तिथंपर्यंत कशी पोहोचेल हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.